दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तिरुमल दासांवर श्रीपादांचा अनुग्रह. रविदास हा तिरुमलांच्या पहिल्या बायकोचा मोठा मुलगा. नरसावधानींचे कपडे त्यांनी मुलाला धुण्यास सांगितले. हे नरसावधानींना मान्य नव्हते. त्यांनी ते कपडे तिरुमलांनी धुवावे असा आग्रह धरला. मोठ्यांची आज्ञा म्हणून त्यांनी श्रीपादांचे नामस्मरण करीत ते कपडे धुतले व रविदासाने त्यांच्या घरी पोचते केले. तेव्हा एक घटना घडली. नरसावधानींनी ते धुतलेले कपडे घालताच त्यांना चटके बसू लागले. विंचू चावल्यासारखे वेदना होऊ लागल्या. तिरुमलांनी शूद्रविद्येने कपड्यात काहीतरी टाकले या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा व्हावी म्हणून ते त्यांना न्यायाधीशाकडे घेऊन गेले. त्या न्यायाधीशाने निर्दोष म्हणून त्यांची सुटका केली. न्यायाधीशाकडून ते घरी परतले तर समोर श्रीपाद 16 वर्षांचा यतिवेशात दारी उभे होते. श्रीपाद जन्मल्यापासून भक्तांना दर्शन देत असत. त्यांना पाहून तिरुमलदासांना आश्चर्य वाटले. ते त्यांना म्हणाले, आपण या यतीवर उच्च कुलोत्पन्न ब्राह्मण आपण रजकाच्या वस्तीत येणे योग्य नाही. त्यावर श्रीपाद म्हणाले, अरे तो नरसावधानी म्हणजे कोण समजलास? धोब्याच्या गाठोड्यासारखे पापाचे गाठोडे डोक्यावर घेऊन तो जीवनयात्रा करणारा धोबीच आहे. रजक कुळात जन्म घेऊन ब्रह्मज्ञानासाठी तळमळणारा उत्तम ब्राह्मण तूच आहेस. त्यामुळे माझे येथे येणे योग्यच आहे. हे ऐकून श्रीपादांच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेवून तो ओक्साबोक्सी रडू लागले. श्रीपादांनी अमृत दृष्टीने आपल्या दिव्य हस्तांनी त्यांना उठविले आणि श्रीपादांनी त्यांचा हस्त तिरुमलदासांच्या मस्तकावर ठेवताच त्यांना गत जन्माचे स्मरण झाले. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. त्यानंतर काही क्षणातच श्रीपाद हळूहळू अदृश्य झाले. तो नरसावधानी आपल्या घरी माठाची भाजी लावत असे. ती फार रुचकर असे, पण तो सगळ्यांनाच देत नसे. ज्यांच्याकडून त्या भाजीच्या बदल्यात काही मिळण्याची खात्री असेल अशांच्याच घरी तो ती माठ भाजी पाठवीत असे. एकदा श्रीपादांनी त्यांच्या आईला माठाची भाजी करावयास सांगितली, पण ती त्या नरसावधानींकडून आणून करायची असेही सांगितले. तेव्हा आजोबा म्हणाले, बेटा श्रीपाद, तू स्वतः त्यांच्याकडे जाऊन भाजी मागून आण. मी तुला कडेवर घेऊन जातो. पण त्यांनी भाजी दिली नाही तर पुन्हा त्या गोष्टीचा हट्ट करावयाचा नाही. श्रीपादांनी लगेच मान डोलावली. तेव्हा बापन्नाचार्य श्रीपादांना घेऊन नरसावधानींकडे निघाले. वाटेत त्यांचा नातवाला हितोपदेश सुरूच होता. मोठ्या लोकांचा मान ठेवावा, आदर करावा इत्यादी. नरसावधानी बाहेरच बसले होते. क्षौर कर्मासाठी न्हावी आला होता. त्यांची शेंडी लांब असून त्यांच्या शेंडीवर मोठे प्रेम होते. श्रीपादांनी त्यांना नमस्कार केला. ते चकितच झाले. इतक्यात श्रीपादांची नजर त्या शेंडीवर गेली आणि ती शेंडीच गळून पडली. ते पाहून सर्वच भांबावले. श्रीपाद म्हणाला, आजोबा, त्यांची शेंडी आपोआप पडली. त्यांना दुःख झाले असेल आणि त्यातच मी माठाची भाजी मागितली तर त्यांना जास्तच वाईट वाटेल. त्यांचे दुःख कशाला वाढवायचे? चला आपण घरी जाऊ. त्यानंतर श्रीपादांनी परत कधीही माठाची भाजी मागितली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे हे घडले असे नरसावधानींना जाणवले. ते ध्यानात बसले असताना एक आकृती त्यांच्या देहातून बाहेर पडली. तू कोण? कुठे निघालास? नरसावधानींनी असे विचारले. तेव्हा त्या आकृतीतून शब्द आले, मी तुझ्यातील पुण्यरूप छाया शरीर आहे. तू वेद पठन केले, स्वयंभू दत्ताची आराधना केलीस, पण साक्षात श्रीपाद दत्त रूपाने अवतरले असता त्यांचा तू अपमान केलास. तुझ्या शेंडीवर व माठभाजीवर जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या 1 जरी प्रेम श्रीपादांवर केले असतेस तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. मोहक्षय म्हणजेच मोक्ष, पण तू मोहपाशात बांधलेले आहेस. तू लवकरच दरिद्री होशील. त्याचेच निवारण करण्यासाठी श्रीपादांनी शाकदान मागितले होते. त्यांच्या पुढच्या अवतारात तू दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्म घेशील. तेव्हाही तू भाजीपाला लावशील. योग्य वेळी मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन. तेव्हा श्रीपाद येऊन प्रेमाने भाजी खातील व तुला ऐश्वर्य देतील. मी आता तुझ्यातून निघून जात आहे. श्रीपादांनी नमस्कार केला नव्हता तर तुझ्यातील पुण्यरूपाला त्यांनी त्यांच्यात विलीन व्हायची आज्ञा दिली होती. आता तुझ्यात फक्त पापरूप पुरुष उरला आहे. त्या दिवसापासून नरसावधानींचे जीवन मोठे दयनीय झाले. त्यांची शक्ती गेल्यामुळे त्यांचे कुणी ऐकेना. एकदा त्या गावात महामारीची साथ पसरली. लोक मरू लागले. तेव्हा वैद्य म्हणाले की हे जलदोषामुळे आहे. महामारीपासून रक्षण करावे म्हणून काही लोक बापन्नाचार्यांकडे गेले. बापन्नांनी अंतर्दृष्टीने जाणले, वातावरणातील दूषित हवेमुळे साथ पसरली आहे. वैद्यांना ते पटेना. काही लोक ग्रामदेवतेला बळी देऊन पूजा करू लागले. मांत्रिकाचे म्हणणे बळी देऊन मंत्रामुळे ती शक्तिवश होते, तर बापन्नांचे म्हणणे प्राणशक्तीची वृद्धी योग प्रक्रियेने व आराधनेने होऊ शकते. त्यामुळे ग्रामदेवता प्रसन्न होईल. श्रीपादांच्या दिव्य लीलेवर ज्यांचा विश्वास होता ते त्यांच्याकडे गेले. श्रीपादांनी बळी न देण्यास सांगितले व श्रीपादांच्या आदेशानुसार तेथील ग्रामदेवता समुद्र स्नानास निघून गेली. नंतर श्रीपाद म्हणाले, बळी न देता फक्त दुधाची खीर समर्पित केल्याने देखील ग्रामदेवतांचे कलिकारूप शांत होईल. ही दवंडी व्यंकटप्पा
व्यंकटप्पा चांभाराने गावात पिटावी. त्या लोकांनी त्या चांभाराकडे गेले तर तो मरणासन्न स्थितीत होता. श्रीपादांची आज्ञा ऐकून तो बेहोश झाला व दुसऱ्याच क्षणी बरा होऊन त्याने ती दवंडी पिटली. इकडे पाणी भरलेला पात्र समोर ठेवून बापनाचार्य विष जंतू संहाराचे मंत्र म्हणू लागले. वायुमंडळात विष जंतू टपटप पाण्यात पडू लागले. अशा प्रकारे वातावरणातील दूषितपणा जाऊन पिठापूर गाव महामारीतून वाचले. श्रीपादांचा वाढदिवस गणेश चतुर्थीला असल्यामुळे राजशर्मा पत्नीसह बापन्नाचार्यांकडे गेले. त्यावेळी बापन्नाचार्य श्रीपादांचे पायावरील पद्म निरखण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना तेथे शुभ लक्षणे दिसत होती, पण लगेच त्यांचे पाय विजेसारखे लखलखू लागले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे कुटलेल्या तांदळाच्या कोंड्यातून त्यांना दिव्य पादमुद्रा दिसल्या होत्या. ते मुलीला म्हणाले, बेटा, या कोंड्यावरून कोण गेले? सुमती म्हणाली, दुसरे कोण, तुमचा लाडका नातू. पण त्या पादमुद्रा 16 वर्षांच्या युवकाच्या वाटत होत्या. म्हणून आता आजोबा नातवाचे चरण निरखू लागले तर आता ते चमकत नव्हते, तर सर्व शुभ लक्षणे स्पष्ट दिसत होती. ती दत्तावताराची सूचक होती. त्यांनी त्या चरणाचा मुका घेतला आणि हा बालक दत्तप्रभूच आहे अशी त्यांची खात्री पटली. तेव्हा आजोबांच्या डोळ्यातून वाहणारे ते भाव अश्रू श्रीपाद आपल्या विल्याशा हाताने पुसत म्हणाला, आजोबा, तुम्ही श्रीशैल्य क्षेत्रामध्ये शिवलिंगात सूर्यमंडळांतर्गत शक्तीचा शक्तिपात केला, तर त्याच वेळी गोकर्णातील महाबळेश्वर व पादगयेतील स्वयंभू दत्तात ती शक्ती समाविष्ट झाली. मी गोकर्ण क्षेत्रात अधिकाधिक शक्तिवंत करू इच्छितो. जीवाची अनिष्ट स्पंदने महाबळेश्वरात विलीन करून शुभ स्पंदने शरणागत भक्तांपर्यंत पोहोचवणे हा माझा संकल्प आहे. तसेच दर्शनानेच मुक्ती देणारे श्रीशैल्य येथील मल्लिकार्जुन लिंगही अधिक शक्ती संपन्न करायचे आहे. तुम्ही सत्य ऋषीश्वर आहात. आईला सांगितल्याप्रमाणे मी 16 वर्षापर्यंतच या घरी राहणार. यानंतर संसार बंधनातून मुक्त होऊन इच्छिणाऱ्या मुमुक्षांवर मला अनुग्रह करावयाचा आहे. त्यामुळे मला घर सोडणे भाग आहे. मी चिरंजीव असावे असे तुम्हाला वाटते तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व खरे ठरेल. नरसिंह सरस्वती म्हणून अवतरल्यानंतर श्रीशैल्य कर्दलीवनात 300 वर्षे तप करून प्रज्ञापूरला अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून अवतार घेईन. मी मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होणार आहे. श्रीपादांचे हे बोल ऐकून बापन्नाचार्यांना सर्व अद्भुत व आश्चर्यकारक वाटले. त्या दिवशी सर्वांनी श्रीपादांचा पहिला वाढदिवस आजोबांकडे थाटामाटात साजरा केला. पिठापुरात त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. नरसावधानी पुजारी व काही लोक पहाटे दत्ताच्या देवळात दर्शनासाठी गेले असता तिथे स्वयंभू दत्ताची मूर्तीच नव्हती. त्या देवळातील मूर्ती गायब झाली. ही वार्ता वणव्यासारखी त्या गावात पसरली. नरसावधानींचा विरोधातील एक तांत्रिक म्हणू लागला, मूर्ती नरसावधानींनीच गायब केली. ते शूद्र विद्येचे उपासना करीत. काही लोक बापन्नांच्याकडे गेले तेव्हा बापन्नाचार्य म्हणाले, खरे काय ते आपोआप कळेल. सध्या मी न बोलणेच बरे. योग्य वेळी सांगेन. मूर्ती शोधण्यासाठी लोकांनी नरसावधानींचे घराची झडती घेतली. त्यांनी संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मनुष्याची कवटी वगैरे क्षुद्र विद्येस लागणारे सामान सापडले. त्यावेळी तो शूद्र विद्येचा उपासक आहे हे सर्वांना समजले. त्या दिवसापासून नरसावधानींची प्रकृती बिघडू लागली. त्यांच्याकडे दूध आटलेली गाय होती. तिला ते बैलासारखी शेती कामासाठी वापरत. तिला ते चाराही पोटभर देत नसत. एकदा त्यांच्या विरोधातील एका तांत्रिकाने त्या गायीवर शूद्र विद्येची शक्ती टाकली होती. त्यामुळे ती गाय अचानक बंधन तोडून घरच्या लोकांवर तुटून पडली. शेतात लावलेली भाजी तुडवू लागली. कुणालाच आवरत नव्हती. त्याच दिवशी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची जेवणे झाली. घरातील ब्राह्मणांची जेवणे व्हायची होती. इतक्यात गाय घरात घुसून सर्व अन्न तिने खाऊन टाकले. त्याच वेळी बाल श्रीपाद आपल्या वडिलांजवळ व आईजवळ व आजोबांजवळ मला नरसन्ना आजोबांकडे घेऊन चला असा विचित्र हट्ट धरून बसला. शेवटी श्रीपादाला घेऊन राजशर्मा नरसावधानी यांचे घरी गेले. तेव्हा ती गाय यांच्या समोर आली. श्रीपाद कडेवरून खाली उतरले. तेव्हा त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर प्राण सोडले. या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची लोकांची खात्री झाली. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. कुणी म्हणत अन्नात विष होते ते खाल्ल्यामुळे गाय मेली, तर कुणी नरसावधानींनी गोहत्या केली असे अनेक कुतर्क लोक करू लागले. नरसावधानी मात्र आजारामुळे त्रस्त होते. राजशर्मा आयुर्वेद जाणत असल्यामुळे नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांनी औषधोपचार सुरू केले, पण गुण आला नाही. काही दिवसातच नरसावधानींचा देहांत झाला. त्यांना गुण न आल्यामुळे काही लोक राजशर्मांना दोष देऊ लागले. श्रीपाद हे दैवी अवतार होते. ते रोज त्यांच्याकडे जात असताना नरसावधानींना गुण का आला नाही अशी उलटसुलट चर्चा गावात होत होती. गोहत्येचे पापाने घरच्यांनाही धोका आहे. त्यांनी पाप शमनार्थ मोठे होम हवन करावे असे
काही लोक म्हणू लागले. नरसावधानींची शवयात्रेची तयारी सुरू झाली. राजशर्मा व बापन्नाचार्य त्यांच्या कुटुंबियांशी विचार विनिमय करीत होते. बालश्रीपादही तेथे होते. तेव्हा नरसावधानींची पत्नी श्रीपादांचा हात धरून म्हणाली, बेटा, तू दत्तप्रभू असशील तर नर अण्णा आजोबांना वाचवणे तुला शक्य नाही का, असे म्हणून ती विलाप करू लागली. आपल्या कोमल हातांनी श्रीपादांनी तिचे डोळे पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा, श्रीपाद, बापन्नाचार्य यांचे बरोबर होते. स्मशानात आल्यावर नरसावधानींचा मोठा मुलगा चितेला अग्नी देणार होता. इतक्यात श्रीपादांच्या नयनातून 2 अश्रू ओघळले. त्यांना गंभीर स्वरात श्रीपाद म्हणाले, अरे, मेलेल्या बापाला अग्नी देणारा मुलगा सर्वजण बघतात, पण जिवंत बापाला अग्नी देणारा मुलगा कुणी बघितला नव्हता. सारेजण दिडमूड होऊन बघू लागले. श्रीपादांनी नरसावधानींच्या भूमध्यावर अंगठा दाबला व पुन्हा आपल्या भूमध्यात टेकविला आणि काय आश्चर्य, नरसावधानींच्या शरीरात चैतन्य खेळू लागले. शवयात्रेची शोभायात्रा झाली. सर्व लोक आनंदाने घरी परतले. श्रीपादांनी भूमध्यामध्ये स्पर्श केल्यामुळे नरसावधानींना भूत भविष्याचे ज्ञान होऊ लागले. त्यांच्या घरातील आटलेली गाय ही त्यांची आई व बैल हे त्यांचे वडील होते. त्या दोघांनी त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणी नीट वागणूक न दिल्यामुळे त्यांना असा जन्म मिळाला होता. मरते समयी त्या गायीने श्रीपादांना आपले दूध प्यावे अशी विनंती जेव्हा केली होती, तेव्हा श्रीपादांनी तिला अभय दिले. पुढच्या जन्मी जेव्हा मांजमय म्हणून तू जन्माला येशील, त्यावेळी तुझे दूध मी प्राशन करीन, असे दिलेले वचन आता नरसावधानींना समजले. ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर प्रयोग केला तो तांत्रिक लवकरच मरून पुढील जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेईल. त्यावेळी प्रभूंच्या अनुग्रहामुळे तो मुक्त होणार व स्वतः नरसावधानी पुढील जन्मी दरिद्री ब्राह्मण म्हणून जन्म घेणार असून तेव्हा संन्यासी रूपातील श्रीपाद त्यांना अनुग्रह देतील. त्यांच्या घरी राजगिऱ्याची भाजी खाऊन ते सर्व पीठ नष्ट करतील. तेव्हा मुळाशी असलेला मोहरांचा हंडा त्यांना सापडेल व त्यांचे दरिद्र नष्ट होईल. ही सर्व भविष्यवार्ता नरसावधानींना त्यावेळी ज्ञात झाली. तिरुमलदास शंकराला हे सर्व सांगताना अतिशय आनंदित झाले. त्या दोघांनी श्रीपादांचे नामस्मरण करीत काही वेळ घालवला. जेथे नामस्मरण होते तेथे श्रीपाद सूक्ष्म रूपात संचार नेहमीच करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते. श्रीपादांचे एकाच वेळी अनेक स्थळी दर्शन. दुसरे दिवशी तिरुमलदास सकाळचे अनुष्ठान आटोपून म्हणाले, बेटा शंकरा, श्रीपादांचे चरित्र अमृतासारखे मधुर असून अपूर्व अतर्क्य आहे. तुझ्यावर श्रीपादांची अपार कृपा आहे आणि म्हणून हे चरित्र लिहिण्याचे भाग्य तुला लाभले आहे. ते नरसावधानी मरणावस्थेत बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीण झाली. पूर्वी ते ध्यानात बसले की ज्या व्यक्तीवर ते ध्यान करीत ती व्यक्ती कितीही दूर असली तरी तत्काळ त्यांच्या पुढे येऊन उभी राहत असे. त्यामुळे लोक त्यांना घाबरून होते. पण आता ती शक्ती नसल्यामुळे लोक त्यांना किंमत देत नाही. 2 वेळच्या जेवणाचीही त्यांना भ्रांत पडते. एकदा ते बाहेर पडले असताना बापन्नाचार्य नातवाला घेऊन घरी जाताना वाटेत त्यांना दिसले. श्रीपाद आजोबांकडे जास्त वेळ असे व त्यांच्या बरोबरच सर्वत्र जात होते. श्रीपादांना पाहून नरसावधानींनी मंदस्मित केले. तेथून पुढे किराणा मालाच्या दुकानात ते गेले तर तेथेही श्रीपाद दुकानदार व्यंकटप्पा यांचे मांडीवर बसून खेळत होते. नरसावधानींना बघून ते हसायला लागले. नंतर नरसावधानी वर्मांकडे गेले तर तेथेही ते वर्मांच्या खांद्यावर खेळत होते. नरसावधानींना आश्चर्यच वाटले. एकाच वेळी श्रीपादांनी 3 ठिकाणी दर्शन दिले म्हणून ते संभ्रमित झाले. एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देणे हे श्रीपादांसारख्या महाविभूतींनाच शक्य होते. गावातील लोक नरसावधानींना नावे ठेवीत, कारण एकदा ते भ्रमिष्ठासारखे रस्त्यातून फिरत होते. हे पाहून बायकोला फार वाईट वाटले. मी देवाजवळ जाऊन आपले दुःख सांगावे म्हणून ती देवघरात गेली तर तेथे श्रीपादांना बसलेले पाहून ती थक्कच झाली. तिने आपल्या पतीला बोलाविले. श्रीपादांना बघून दोघांना अत्यानंद झाला. त्यावेळी नरसावधानी श्रीपादांना माठाची भाजी खाण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती म्हणून अवतारीन तेव्हा तुझी माठाची भाजी जरूर खाईन. तसेच काही शतकांनंतर नरसिंह सरस्वतींच्या जन्मस्थानाजवळच माझ्यातला गणेश अंश गजानन नावाचा महात्मा प्रकट होईल. हेही त्यांनी तेव्हा सांगितले. तेच शेगावचे गजानन महाराज होय. एखादे वेळी सूर्य चंद्र गती बदलणे शक्य होईल, पण श्रीपादांचे वचन बदलणे अशक्य आहे. त्यांच्या आदेशानुसार सृष्टीतील समस्त जीवांना वागावे लागते. जग बदलले, युग बदलले तरी त्यांच्या लीला मात्र सत्य नित्य नूतन आहेत. देवघरात श्रीपादांनी नरसावधानींना व त्यांच्या पत्नीला जो हितोपदेश केला तो सर्वच दत्तभक्तांना उपयोगी पडणारा आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थँक्यू.
प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.